नमस्कार. आज आम्ही आलो आहोत फ्रेग्नंट नेचर रिसॉर्ट कोलममध्ये. केरळच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या बॅकवॉटरमध्ये वसलेलं एक रिसॉर्ट. नयनरम्य तलावाच्या काठावर वसलेलं हे रिसॉर्ट विश्रांतीसाठी खूप छान आहे. पारंपरिक केरळ आर्किटेक्चरचा सार इथे खूप छान दिसून येत आहे. या रिसॉर्टमध्ये जेवणाच्या 3 वेगळ्या जागा आहेत. अन्नरसा एक बुफे ऑप्शन आहे आणि तिसरा ऋतू लहरी हे चहा, कॉफी आणि स्नॅक्ससाठी योग्य ठिकाण आहे. इथे स्विमिंग पूलसुद्धा आहे. येथील हिरवळीचा परिसर आणि प्रसन्न वातावरण खूप छान आहे. स्विमिंग पूल परिसरात आरामदायी सनलाऊंज पण आहेत आणि ते दिवसाच्या विश्रांतीसाठी किंवा ताऱ्यांखाली जादुई संध्याकाळ पाहण्यासाठी आनंददायी आहेत. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी इनडोअर आणि आउटडोअर प्ले एरिया सुद्धा आहे. या रिसॉर्टबद्दल सांगायचं झालं तर हा तलावाच्या बाजूला आहे. खूप शांतता आहे. इथे कुठल्याही प्रकारच्या गाड्यांचा वगैरे आवाज येत नाही. इथे फक्त शांत वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज एवढंच. सांस्कृतिक इको थिएटर आणि पारंपरिक क्रूज बोट यांसारख्या सुविधांसह पक्षी निरीक्षण आणि सांस्कृतिक टूरसुद्धा आहे. हे शांत वाहणारं पाणी आणि ही आजूबाजूची हिरवळ आपल्याला धावपळीच्या ह्या आयुष्यातून स्वतःसाठी वेळ काढायला हवा आणि जग किती छान आहे हे दाखवून देते. शांत वाहणारं पाणी आणि आजूबाजूची हिरवळ बघत बघत आम्ही आमच्या रूमजवळ पोचलो. वेलींनी भरलेली ही कमानी बघत बघत मी माझ्या रूमच्या बाहेर येऊन थांबले. छान असा हा लाकडी गेट ओपन करून आम्ही आमच्या रूमच्या दिशेने निघालो. दरवाजा ओपन करत छान असा हा लिव्हिंग रूम, त्याच्यात डायनिंग टेबल आणि त्याच्या शेजारी छान असा स्पेशियस बेडरूम. बेडरूमला लागूनच छान अशी बाल्कनी होती आणि त्याच्यातून लेक व्ह्यू दिसत होता. स्पेशियस असं हे वॉशरूम होतं. बाल्कनीतून खूप छान असा लेक व्ह्यू दिसत होता. अचानक पडणाऱ्या या पावसामुळे वातावरण बदलून गेलं.
वातावरण खूप छान झालं आहे, जोरात पाऊस सुरू झाला आहे. अशा या छान वातावरणात एक कॉफी तर पाहिजे आणि कॉफीसोबत एक सँडविच पण. अशा या संध्याकाळी कॉफी आणि पावसासोबत या रिव्हर आणि पावसाची मजा घ्यायला खूप मजा येते आहे. दुसरा दिवस उजाडला होता. सगळीकडे छान अशा पक्ष्यांचे आवाज येत होते. पाणी असं शांतपणे वाहत होतं. ती मजा घेत घेत आम्ही एक बोट राईड केली. या बोट राईडने पुन्हा एकदा आम्हाला मँग्रोव्ज टूर दाखवली. घनदाट या मँग्रोव्जमधून जाताना पुन्हा एकदा मजा आली. काही पर्यटक इथे कायाकिंग करण्यासाठी आले होते. त्यांना बघून आम्हालाही करण्याची खूप इच्छा झाली होती. दूरवर पसरलेला हा रिसॉर्ट खूप छान आहे. आम्ही आमची बोट राईड एन्जॉय करून रिसॉर्टजवळ आलो. आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आलो. यांचं रेस्टॉरंट खूप छान आहे, खूप स्पेशियस आहे. इथे ब्रेकफास्टमध्ये खूप सारे ऑप्शन्स होते. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही व्हरायटी अवेलेबल होत्या. तसंच इथे लाईव्ह काउंटरसुद्धा होते.
रिसॉर्ट खूप छान आहे, स्टाफ पण खूप हेल्पफुल आहे, जेवणसुद्धा खूप छान होतं. असा होता हा आमचा या रिसॉर्टमधला स्टे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.